मंडळी, दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी संपल्यावर आता राज्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर बऱ्याच जागी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच बंडखोरी पाहायला मिळत आहे. दिवाळी असल्यामुळं प्रचाराला कमी गती होती, तरी पण बंडखोरीची गणित मात्र व्यवस्थित आखली गेल्याचं महाराष्ट्रात बघायला मिळालं. तिकीट वाटपानंतरचं चित्र बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची धांदल उडाली. अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा पाहायला मिळाला. यंदा महायुतीचे 3 आणि महाविकास आघाडीचे 3 असे 6 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. किंबहुना राज्यातील 288 मतदारसंघात एकूण 7,995 उमेदवारांचे 10,905 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या सर्व पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वजण यावर तोडगा काढू असं म्हणत असले तरी काही ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता होती आणि ती बंडखोरी झालीच. शिवाय बऱ्याच ठिकाणचे बंड थोपवण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला यश आलं असलं तरी नाराजी मात्र कायम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या नाराजीचे उलट परिणाम दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांवर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र असं का होतंय, नेमकं काय कारण असेल? युती आघाडीचं उमेदवारी देताना गणित चुकलंय का, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्याची मुदत संपल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्रात स्थापन झालेल्या दोन्ही आघाड्या अव्यवहार्य आहेत. आता असं मी का म्हणतोय तर महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे गट आहेत, जे सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीकडून काही मतदारसंघात प्रत्येकी 2 पक्षांचे उमेदवार आहेत. महायुतीचीही तीच अवस्था झाली आहे. या महायुतीत भाजप सारख्या केडर असलेल्या पक्षालाही कठोर निर्णय घेता आले नाहीत. यातही तीच परिस्थिती आहे. येत्या काही दिवसात हा प्रश्न सुटणार असल्याचा दावा दोन्ही आघाड्यांनी केला खरा, मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये ज्या प्रकारे अंतर्गत राजकारण सुरू आहे त्यावरून निवडणूक जिंकल्यानंतर नव्या आघाड्या अस्तित्वात येणार हे मात्र निश्चित आहे. आता जागा वाटपाबाबत बोलायचं झालं तर राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीतील पक्षांनी 284 जागा आपापसात वाटून घेतल्या आहेत आणि 4 जागा छोट्या मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत. यापैकी भाजप सर्वाधिक 152 जागा लढवणार असून त्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना 80 जागांवर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. तसंच काँग्रेसनं महाविकास आघाडीमध्ये 101 जागा मिळवण्यात यश मिळवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 96 जागांवर आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गट 87 जागांवर लढणार आहे. तर महाविकास आघाडीनं समाजवादी पार्टी आणि CPIM यांसाठी प्रत्येकी 2 जागा सोडल्या आहेत. एकेकाळी असं वाटलं होतं की महाविकास आघाडीमधील जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्हींमध्ये समान प्रमाणात विभागल्या जातील. पण तसं झालं नाही. कारण महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना ज्या प्रकारे एकमेकांच्या विरोधात आक्रमक आहेत ते सुरुवातीपासूनच कोणापासून लपलेलं नाही. सत्य एवढंच आहे की निवडणुका जिंकण्यासाठी ते एकमेकांना सहन करत आहेत. त्यामुळं अनेक जागांवर या दोन्ही पक्षाचे उमेदवार आमने सामने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील मतभेदांमुळे जागा वाटपाची चर्चा रखडली होती. नंतर दोन्ही पक्षांनी पवारांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर महाविकास आघाडीनं 225 जागांवर प्राथमिक समझोता केला. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जागा वाटपाच्या बाबतीत एवढी अडचण असताना या आघाडीनं सरकार स्थापन केल्यास काय अपेक्षा ठेवता येतील? एवढं मोठं अंतर असताना निवडणुकीनंतर वेगळ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू होऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. तसंच सत्ताधारी आघाडीतही अनेक मतदारसंघात परस्पर संघर्ष सुरू आहे. मात्र सर्वाधिक चर्चा मानखुर्द शिवाजीनगरची आहे. कारण इथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवसेनेनं यापूर्वीच इथे उमेदवार दिला होता. शिंदे येथे शिवसेनेच्या उमेदवाराला पसंती देतील असा दबाव भाजपवर असणार हे उघड आहे. मात्र अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाला न जुमानता ज्या प्रकारे नवाब मलिक यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली त्यावरून ही युती फार काळ टिकणार नसल्याचं दिसतंय. सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी गेल्या 3 निवडणुकांमध्ये ही जागा जिंकली आहे. मात्र महायुतीसाठीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काही दिवसात या जागांबाबतचे मतभेद दूर होतील असं सांगितलं आहे. मात्र नवाब मलिक आणि त्यांच्या मुलीबाबत भाजपमध्ये ज्या प्रकारे विरोध आहे त्यावरून आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी उघडपणे नवाब मलिक यांना विरोध केल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारे चित्र निर्माण होत आहे त्यावरून कोणत्याही युतीला पूर्ण बहुमत मिळणार नसल्याचं सध्या चित्र आहे. अशा स्थितीत
घोडे बाजार पुन्हा एकदा सुरू होणार हे उघड आहे. अनेक पक्ष तुटतील आणि विघटित होतील. अजित पवार यांच्याबाबत भाजपमध्ये ज्या प्रकारे वातावरण तयार केलं जात आहे, त्यामुळे पक्षाला त्यांच्यापासून दूर राहावं लागेल. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातही विश्वासार्हतेचा अभाव आहे. काँग्रेसच्या स्थानिक घटकाला शिवसेनेसोबत जायचं अजिबात वाटत नव्हतं हे उघड आहे. जसं 2004 मध्ये केंद्रातील युपीए मध्ये अनेक पक्ष सामील झाले जे पूर्वी युपीए मध्ये नव्हते. तसंच महाराष्ट्रासाठी अशीच शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळं येत्या काळात राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय झाला आणि नवीन आघाडी जन्मास आली तर आश्चर्य वाटायला नको. आता विषय येतो तो बंडखोरी झाली तरी फायदा कुणाचा आणि तोटा कुणाचा या मुद्द्याचा. आता विविध विधानसभेमध्ये बंडखोरी करणाऱ्या बंडोबांना थंड करण्यात राजकीय पक्षांना यश येत आहे. पण हे बंडखोर प्रचारापासून दूर राहण्यावर ठाम असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळं त्यांनी बंडातून माघार घेतली असली तरी नाराजी कायम असल्याचं दिसून येतं. त्यामुळे त्याचा फटका कमी जास्त प्रमाणात राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या त्या पक्षात बंडखोरीला उधाण येतं. या बंडखोरीमुळे काहींचे राजकीय नुकसान होत असलं तरी त्या बंडखोरांची राजकीय ताकद वाढल्याचं दिसून येतं. त्यामुळे अशा बंडखोरांना थंड करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते देखील प्रयत्नशील असतात. मुंबादेवी विधानसभेमध्ये भाजपच्या शायरा एनसी यांना शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देत उमेदवारी नाकारल्यामुळे तेथील माजी आमदार अतुल शहा नाराज होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. पण त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचं मताधिक्य घटण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचं बंड भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून थंड करण्यात आलं. जोगेश्वरी पूर्वच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांची समजूत काढण्यातही भाजपचे ऍडव्होकेट आशिष शेलार यांना यश आलं आहे. बोरिवली विधानसभेत भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे ते भाजपच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. शेट्टी निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास बोरिवली विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तो चमत्कार घडू शकतो. ही विधानसभा स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील संजय उपाध्याय यांना येथे उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरांना थंड करण्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांना यश आलं तरी बंडखोर सक्रिय होऊन प्रचार करणार नसल्याचं समजतंय. तसं त्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही सांगितलं आहे. त्यामुळं विधानसभेत बंडखोरी दिसून आली नाही तरी नाराजीमुळे मताधिक्य घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंबहुना विद्यमान आमदारांना संधी दिल्यामुळं तसंच राज्यातील बदललेल्या समीकरणामुळे बंडखोरीचे प्रमाण उफळून आले. बघता बघता ज्या ठिकाणी एका विशिष्ट पक्षाची ताकद आहे तिथे नेमका पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळे स्थानिक संघटना बांधणीत नाराजी पसरल्याचंही चिन्ह आहे. तसंच दोन्ही आघाड्यांमध्ये नसलेला ताळमेळ हा यात कळीचा मुद्दा आहे. 2019ला जे काही घडलं ते फक्त सत्तेसाठी होतं. यंदाही तोच पायंडा महाराष्ट्रात बघायला मिळू शकतो. मात्र या सगळ्यात तिसरीच आघाडी किंगमेकर ठरू शकते. आता ही तिसरी आघाडी कुठली असणार, सध्या सोबत असणाऱ्या पक्षांचं काय होणार, हे सगळं चित्र आपल्याला 23 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणारच आहे. याबाबतचे अपडेट आपण घेतच राहणार आहोत. तत्पूर्वी निवडणुकीनंतर राज्यात नवीन आघाडी अस्तित्वात येणार का आणि आल्यास ती कशी असेल याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.